रायगढ़ जिला परिषद में आयोजित समाज कल्याण, महिला एवं बाल विकास, साथ ही शिक्षा और जल आपूर्ति विभाग की बैठक में विभिन्न महत्वपूर्ण मुद्दों पर विस्तृत चर्चा की गई। शिक्षा क्षेत्र की खामियां, अधूरी जल आपूर्ति योजनाएं और स्वास्थ्य सुविधाओं की कमी को लेकर सदस्यों ने प्रशासन को कड़ी फटकार लगाई। जल जीवन मिशन के अंतर्गत कई योजनाएं अधूरी पाई गई। कुछ स्थानों पर पानी की टंकियां बनकर तैयार है, लेकिन जल आपूर्ति शुरू नहीं हुई। इस पर कड़ा रुख अपनाते हुए कहा गया कि काम पूरा होने तक ठेकेदारों को भुगतान नहीं किया जाएगा और अधूरे काम करने वालों को ब्लैकलिस्ट किया जाएगा। मोरबे बांध का पानी 23 स्थानीय गांव तक नहीं पहुंच रहा, यह मुद्दा भी सामने आया। पोलादपुर तालुका में टैंकर पर निर्भर जल आपूर्ति को लेकर भी नाराजगी जताई। उमटे डैम से गाद निकासी और दूषित पानी की आपूर्ति के मुद्दे पर जिला परिषद सदस्य डॉक्टर सचिन राहुल ने आवाज उठाई। स्वास्थ्य विभाग ने भी गंभीर खामियां उजागर हुई। तलाशेत उपकेंद्र रात में बंद रहता है, जबकि सुटकोली प्राथमिक स्वास्थ्य केंद्र PHC में डॉक्टर की अनुपस्थिति के कारण मरीजों को परेशानी हो रही। रेबीज सहित आवश्यक टीके और दवाइयां उपलब्ध कराने की मांग की गई। धोखबड़े PSC की इमारत जर्जर स्थिति में और इस और ध्यान नहीं दिया जा रहा, यह भी सामने आया। इसके अलावा रायगढ़ जिले के आवास व्यवस्था, पचाट स्थित जिजाऊ माता समाधि के लिए मिले निधि का सही उपयोग, नदियों की गाद सफाई, MIDC की पानी टंकी और कचरा प्रबंधन के लिए निधि तथा पाली में वरिष्ठ नागरिक भवन के लिए जमीन उपलब्ध कराने जैसे मुद्दों पर भी चर्चा हुई। कुल मिलाकर जिले की बुनियादी सुविधाओं को लेकर प्रशासन को तत्काल ठोस कदम उठाने के निर्देश दिए, अन्यथा कड़ी कार्रवाई की चेतावनी दी। RTE प्रवेश प्रक्रिया में अनियमितताओं के आरोप सामने आए। यह कहा गया कि अमीर परिवारों के लोग ही प्रवेश ले रहे। इस मामले में विस्तृत रिपोर्ट प्रस्तुत करने के निर्देश दिए गए। जिले की 674 जिला परिषद स्कूलों में छात्र संख्या और शिक्षकों की संख्या की समीक्षा की जाएगी। साथ ही अभिभावकों द्वारा प्रस्तुत दस्तावेजों का सत्यापन किया जाएगा। शिक्षक भर्ती राज्य सरकार द्वारा की जाती है, इसलिए रिक्त पदों की मांग तुरंत भेजने का निर्णय लिया। इस दौरान जल आपूर्ति विभाग के कामकाज पर भी कड़ी नाराजगी व्यक्त की गई। सर, काय सांगाल, आज अतिशय महत्त्वपूर्ण अशी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्यांची आणि सभापतींची बैठक झालेली आहे। नेमकी ही पदं कोणकोणती आहेत, कुणाकुणाच्या वाट्याला त्या ठिकाणी मिळालेली आहेत? आज रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापन झाल्यानंतर आज विशेष समित्या म्हणून आपण वैकुंठ पाटील आणि उत्तमराव कळंबे यांना आपण विशेष समित्या यांची निवड केली होती। आज आपण बांधकाम आणि आरोग्य हे रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकरजी पाटील, तशाच पद्धतीने कृषी व पशुसंवर्धन हे आमचे गटनेते वैकुंठ पाटील, तशाच पद्धतीने अर्थ व शिक्षण हे आमचे चंद्रकांतजी कळंबे यांना आपण हे खाते वाटप आज केलेलं आहे। नेमकं बैठकीमध्ये काय उद्देश होता आणि कशा पद्धतीने चर्चा झालेली आहे? सदस्यांनी मांडलेले जे प्रश्न आहेत ते निकाली निघण्यासाठी कशा पद्धतीचा कार्यभार रायगड जिल्ह्याचा असणार आहे? स्वराज्याची भूमी छत्रपती शिवरायांची भूमी आहे, रयत हिताचा कारभार अध्यक्ष म्हणून कसा हाताळा? खऱ्या अर्थानं आज रायगड जिल्हा परिषद एक अभूतपूर्व यश महायुतीला मिळाले। आज भारतीय जनता पार्टीला इतिहासात पहिल्यांदा जिल्हा अध्यक्षपद मिळाले। आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्याच पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार गट, तशाच पद्धतीने शिंदे गट आणि उभाटा आमची महायुती आहे। 59 पैकी 57 सन्मान्य सदस्य हे सत्तेमध्ये आहेत। यांना सर्वांना घेऊन या रायगडला एक सर्वांगीण विकास करून रायगडचे जे प्रलंबित प्रश्न गेल्या 4 वर्षात इथे कोणत्याही प्रकारचं प्रशासन नव्हतं, त्यामुळे जी अधिकाऱ्यांमध्ये आलेल्या मुजोर अधिकारी यांच्यावर वचक करून या भविष्य काळात रायगड जिल्हा सर्वसंपन्न कसं होईल यासाठी आम्ही सारी मंडळी एकत्रितरित्या काम करून रायगड जिल्हा पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू। रायगड जिल्ह्याचा आपण एक थोड्या दिवसापूर्वी बजेट सादर केला। तो बजेट 85 करोडवरून 175 करोडचा आपण बजेट सादर केला। त्याच पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदींचं भारतीय जनता पार्टी सरकार आहे, त्याच पद्धतीनं राज्यात महायुतीचं देवेंद्र फडणवीस साहेब, सुनेत्राताई पवार, तशाच पद्धतीने एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत सरकार आहे। तिथे जाऊन तिथून मोठा भरघोस निधी आणून या रायगड जिल्ह्यामध्ये सर्व ज्या प्रलंबित योजना आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। रायगड जिल्ह्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते। एकूणच जर आपण बघितलं तर जलजीवन मिशनच्या योजनेबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल देखील आपण या ठिकाणी कारवाईचे संकेत दिलेले आहेत। काय सांगाल, अनेक सत्ता वेगवेगळ्या पद्धतीच्या आल्या, रायगड जिल्ह्यामध्ये सातत्यानं सांगितलं जातं की महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला जाईल, पाण्याची समस्या कशी मार्गी लावली जाईल भविष्याच्या काळात? जलजीवन मिशन योजना ही नरेंद्र मोदी साहेबांची एक ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला हर घर नळ मिळालं पाहिजे यासाठी योजना कार्यान्वित होती। मात्र मागच्या 4 वर्षामध्ये कोणतेही प्रशासन नसल्यामुळे मुजोर अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी संगनमत करून ज्या ज्या योजना फेल केलेत त्यांची सर्वांची चौकशी लावून
प्रत्येक योजनेमध्ये ज्या योजनेला सोर्स असेल त्याच योजनेला पुढचं बिल देण्यात येईल. ज्यांनी योग्य पद्धतीने काम केलं त्याला बिल देण्यात येईल आणि ज्यांनी योग्य रीतीने काम नसेल केले किंवा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार असेल अशा पद्धतीचे जे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना ब्लॅकलिस्ट करून आणि ज्या अधिकारी याच्या सामील आहेत त्यांना पदच्युत करून आम्ही येणाऱ्या काळात जलजीवन मिशन योजना ही कशा पद्धतीने कार्यान्वित करू यासाठी आम्ही डे नाईट काम करून ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने करून प्रत्येक नागरिकाला त्याचा मूलभूत हक्क आहे की त्याला पाणी मिळालं पाहिजे ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर, रायगड जिल्ह्याच्या शैक्षणिक मुद्द्यावर या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिशय गांभीर्याने अनेकांनी मतं मांडली. 1.5 तासाहून अधिक चर्चा केवळ एकाच विषयावर चालली. काय आहे नेमके शैक्षणिक कशा पद्धतीची दुरावस्था झाली? खऱ्या अर्थानं आपण जर आज बघितलं तर मराठी शाळांमधील जी रोडवलेली मुलांची संख्या आणि संख्या वाढवण्यासाठी मागच्या काळात काही व्यवस्थित काम झालं नाही. त्यासाठी आपण बजेटमध्ये तरतूद केली की प्रत्येक शाळा ही स्मार्ट झाली पाहिजे. मग प्रत्येक शाळेत संगणक असला पाहिजे, प्रत्येक शाळेत LED असली पाहिजे, प्रत्येक शाळेत वायफाय असला पाहिजे, प्रत्येक शाळेत आरोचा फिल्टर असला पाहिजे, प्रत्येक शाळेमध्ये मुलांसाठी टॉयलेटची व्यवस्था मुलांसाठी वेगळी असली पाहिजे. ती शाळा चांगल्या पद्धतीने ज्यावेळी आपण चांगला इन्फ्रास्ट्रक्चर देऊ त्यावेळी तिथे विद्यार्थ्यांची संख्या वाढेल. आणि येणाऱ्या काळात सर्व शिक्षकांना सर्व विभागाला मी सूचना करणार आहे की येणाऱ्या काळात आपली पटसंख्या कशी वाढेल यासाठी आम्ही सारासार बैठक करून ही पटसंख्या वाढवून एक चांगला शाळेमध्ये काम करण्याचा प्रयत्न करू. सर, जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील अनेक तालुक्यांमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणची जी आरोग्य केंद्र आहेत, उपजिल्हा रुग्णालये आहेत, हे काट टाकतायत आणि एकूणच सलाईनवरच ती आरोग्य केंद्र असल्याचं दिसतंय आणि रिक्त जागांबाबत देखील आपली चर्चा अनेकदा झालेली आहे. काय सांगाल, या रिक्त जागा कधी भरल्या जातील? या इमारती देखील काही अशा धुळकात पडलेल्या आहेत. करोडोचा निधी त्या ठिकाणी वापरला आहे. कशा पद्धतीनं सुधारणा होईल? आजच ह्या संदर्भात खातेवाटप जे आहे ते आपले सन्माननीय उपाध्यक्ष मधुकरजी पाटील यांना हे खातेवाटप झालेलं आहे. येणाऱ्या काळात आम्ही सर्व मंडळी या संबंधित सर्व PSCची बैठक लावून या बैठकीमध्ये ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू. अंगणवाडी खाद्यामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचा पोषण आहार या ठिकाणी येतोय. कशी कारवाई होईल भविष्याच्या काळात? निश्चितच आता सन्मान्य सदस्यांनी जो अंगणवाडीचा पोषण आहार जो दाखवला तो अतिशय निकृष्ट दर्जाचा होता. तर ती संबंधित एजन्सी आपण कॅन्सल करून नवीन पद्धतीने जी नवीन टेंडर करून जी चांगली एजन्सी आपलं चांगलं खाद्य देईल त्यांनाच आपण ती टेंडर देण्याचं काम करू. तो आहार 2 ते 3 महिन्यांनी वाढला होता. त्याचा अगोदर नियोजन कसं होईल करताना अशी मागणी केली त्याकडे कसं होतं? निश्चितच आम्ही 24/7 काम करणारी मंडळी आहोत आणि 24/7 काम करत असताना प्रत्येक गोष्टी 3-3 महिने न करता रोज आम्ही त्याच्यावर उहापोह करून येणाऱ्या काळात ते आपण लवकर करता काम करू. एकूणच पाचाड जिजाऊ समाधीस्थळ जे आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही जातो तर त्यावेळेस कुणाच्याही लक्षात न आलेली बाब आपल्या लक्षात आणून देतो की स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या मातोश्रीच्या नावाची जी पाटी आहे त्या पाटीवर काही अध्यक्षरं चुकलेली आहेत. ती किती दिवसामध्ये आपण दुरुस्त कराल ते तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ देखील मी मागच्या आठवड्यात तुमच्या माहितीसाठी सांगतो मी रात्री 12 वाजता त्या जागेत जाऊन स्वतः त्या सर्व जागेची पाहणी केली. तिथे परिसर सुशोभीकरण करणे, पाटी बदलणे या सर्व संदर्भात मी तिथे बैठक लावलेली आहे. तशाच पद्धतीने तिथे पाण्याचा सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पाचाड आणि रायगडवाडी. तर इथे मी तशा अधिकाऱ्यांची 1-2 दिवसात बैठक लावलेली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं आहे आणि तिथे चांगलं काम करून ती पाटीसुद्धा बदलण्यात येईल आणि तिथे दिशादर्शक फलक हे सुद्धा लावण्यात येतील. हे निश्चित आपण साधारणतः 8 ते 10 दिवसात करू. एक शेवटचा प्रश्न, वाढतं पर्यटन आणि पर्यटनाच्या दृष्टीनं जो कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा या ठिकाणी महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी मांडला. कचरा व्यवस्थापन बदलत्या काळामध्ये कसं सुधारणा करणार? निश्चितच कचरा व्यवस्थापन हा फार मोठा विषय आहे. म्हणजे त्या संदर्भात आपण लवकर बैठक लावून तो कचरा व्यवस्थापन कुठे कुठे आपल्याला करता येईल त्या संदर्भात आपण निर्णय घेऊ. कमिट्यांवर अतिशय प्रभावीपणे काम करणारी आणि अनुभवी माणसं आपण या ठिकाणी नियुक्त केलेली आहेत. कमिट्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं पारदर्शक आणि चांगला प्रभावी कारभार या ठिकाणी होतो? खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज महायुतीचं सरकार आल्यानंतर ह्याच्यात सर्व अनुभवी लोक आपल्यासोबत आहेत. आज वैकुंठजी पाटील यांची 2nd टर्म आहे. त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषवलेलं आहे. त्याच पद्धतीने आज आपले कळमसाहेब असतील ही त्यांची 4थी टर्म आहे आणि सन्माननीय मधुकरजी पाटील यांच्या सुविध पत्नी ह्यासुद्धा जिल्हा परिषद सन्मानित सदस्य होत्या. त्यांनाही खूप मोठा कामाचा अनुभव आहे. यांच्या सर्वांच्या सोबत राहून आणि आता आपण बघितलं नारायण डामसेजी यांचीसुद्धा ही 3री टर्म आहे. रसिका वहिनी ह्यासुद्धा खूप कार्यक्षम आहेत आणि या सर्वांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं गतिमान काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. या उक्तीप्रमाणे या देशाचा शेतकरी जर सुदृढ झाला तर निश्चितपणे देश सुदृढ होईल. या भावनेतनं कृषी खाते मला मिळालं आहे. निश्चितपणे आपल्या भागामध्ये
शेतीप्रधान देश आहे. आपल्या भागामध्ये शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं झालं आणि शेतकरी जर सुखावला तर खऱ्या अर्थाने या देशाचा विकास होऊ शकतो. त्याच्यामुळे मला जे खातं मिळालं आहे त्याच्यामध्ये मी खूप मला समाधानी आणि भाग्यवान समजतो की शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं खातं मिळालं आहे आणि त्यांची सेवा करण्याची संधी या खात्याच्या नात्याने मिळाली. निश्चितपणे रायगड हे भाताचे कोठार आहे. निश्चितपणे रायगडामध्ये शेतीच्या माध्यमातून नवीन योजना आणि माझ्या शेतकऱ्यांना दिलासा आणि शेतकऱ्यांच्या बरोबर जाण्याची संधी मिळणार आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. ज्या उन्हाळा जास्त प्रचंड आहे आणि आंबा बागेत जर सध्या चिंतेत आहेत अशातच पावसाचा आपट पडतो ह्याकडे आपण कसं बघणार? आजच खातं मिळालं आहे. उद्या तातडीने या संदर्भामध्ये मीटिंग लावून आंबा असेल, काजू असेल किंवा अन्य कुठलीही पिके असतील त्याच्या बाबतीमध्ये सखोल अभ्यास करून त्याच्या बाबतीमध्ये सखोल योजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. काय सांगाल, अर्थ आणि शिक्षण खातं आपल्याकडे आलेलं आहे आणि यामध्ये काम करण्यासाठी देखील मोठा वाव आपल्याला आहे. काय सांगाल, जिल्ह्याच्या विकासासाठी कशी भूमिका असेल? आणि अजून दांडगा अनुभव आता पहिलं शिक्षण आपण मगाशी ऐकलं. गेले 4 वर्ष जिल्ह्यामध्ये कुठल्याही निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक कारभार होता आणि त्यामुळे 4.5 वर्षातून निवडणूक झाल्यानंतर सगळे सदस्य या ठिकाणी येऊन त्याने आपल्या मतदारसंघातल्या शिक्षणाबद्दल समस्या मांडल्या. त्याची दखल आम्ही सगळ्यांनी, अध्यक्ष, आमचे उपाध्यक्ष, सगळे सभापती आम्ही घेतलेली आहे आणि आम्हालाही ते अवलोकन करून आम्ही निश्चितपणे लवकरच त्यावरती बसू. ज्या ज्या समस्या शिक्षणासंदर्भात सदस्यांनी मांडलेत, सभापतींनी मांडलेत तालुक्याच्या, त्यांना न्याय द्यायचं आम्ही काम करू. आम्ही तिन्ही पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीमध्ये असल्यामुळे आम्हाला आता इथं विरोधक कोण दिसत नाही. त्यामुळे काम करायला सोपं आहे. आमच्यासारख्या सिनियर मेंबरचा निश्चितपणे सगळ्यांना फायदा होईल. राहिला प्रश्न अर्थ खात्याचं बजेट आम्हाला खातं मिळायच्या अगोदरच अध्यक्षांनी मांडलं. म्हणजे इतिहासातला मला जवळजवळ 4था टर्मचा अनुभव आहे. अनेक अर्थसंकल्प मी ऐकलेले, ते साक्षीदार आम्ही आहोत. त्यामुळे यावेळचा अर्थसंकल्प 250 कोटी रुपयाचा आहे. त्यामुळे जे नवनिर्वाचित सदस्य निवडून आलेले आहेत ते भाग्यवान मी म्हणायला लागेल. 15 वेतक मी 3.5 वर्षी कुणाला मिळाला नव्हता, तोही आता जवळजवळ 50-60 कोटी रुपये या ठिकाणी आला आहे. साधारण या जिल्ह्याचा सर्वांगीण विविध घटकांचा विकास करण्यासाठी एक भरीव अशी आर्थिक तरतूद या बजेटमध्ये किंवा 15 वेतकाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेली आहे. उर्वरित शासनाच्या सरकार आमचं आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजना, मग त्या आरोग्यासाठी असतील, शिक्षणासाठी असतील, कृषी पशुसाठी असतील, पाण्यासाठी असतील, यासाठी आम्ही भरीव निधी आणून जो गॅप पडला आहे मधल्या कालामध्ये तो भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. एकूणच 3 पक्ष एकत्रित असल्यानं सत्ता स्थापन झालेली आहे. विरोधक देखील नसले तरी देखील तुमच्यापुढं मोठी कसरत असणार आहे, आव्हान असणार आहे निधीच्या वाटपाबाबत. कसं ही जबाबदारी पेलाल? नाही, आव्हान काही नाही, काही नसणार आव्हान. कारण यावेळेला मी अनेक 30 कोटीचा अर्थसंकल्पाचा साक्षीदार मी आहे. 30 कोटी 50, 60, 70, 80, 100, 111पर्यंत आम्ही गेलेलो आहोत. आता तो 250 कोटीचा अर्थसंकल्प आहे. बराचसा निधी, बऱ्याचशा योजना जिल्हा नियोजन मंडळामध्ये, तिथूनही DPC-मधनं बी निधी आम्हाला येतो झेडपीला. या सगळा पाहता आम्ही कुठल्याही सदस्याला नाराज करणार नाही. 59 मतदारसंघामध्ये जेवढे आमच्यासोबत सत्तेमध्ये असणारे सदस्य आहेत, 1-2-4 इकडे तिकडे आहेत, पण ते कुणाच्या तरी काकाखाली आहेत, कुणाच्या सोबत आहेत स्थानिक लेवलला. त्यामुळे चांगल्या प्रकारे विकास होईल आणि आम्ही शुद्ध मंडळी आहोत. रायगड जिल्हा परिषदेनं राज्याला आणि देशाला नेतृत्व दिलेलं आहे किंवा खूप मोठमोठ्या पदावर जी लोक गेलेली आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांची जी दयनीय अवस्था आहे किंवा शिक्षणाची जी घसरती काळात आहे, कशी सुधारणा होईल आणि विशेष लक्ष काय दिलं, प्रभावी असं काय काम आपल्याकडून होणार? बघा, आमचा जो अभ्यास आहे की शिक्षणामध्ये प्राथमिक शाळा ज्या आहेत आपल्या मराठी माध्यमच्या, यांच्यामध्ये पटसंख्या फार घटते. वर्गखोल्या दिल्या, आपण स्वच्छतागृह दिली, काही ठिकाणी नसतील, परंतु पटसंख्या घटते. त्याला कारणीभूत मला जर विचारलं तर आम्ही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आहेत. कारण आमचीच मुलं, मग आमचा सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, शिक्षक असेल, शिक्षक लाख रुपये पगार घेतो प्राथमिक शाळेत 2 मुलांवरती, आणि त्याची मुलं खाजगी शाळेमध्ये असतात. आज आता मगाशी सदस्याने जे इथं प्रश्न मांडले तर बऱ्याचशा पनवेलचा विषय घेतला की त्या ठिकाणी खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी भरपूर आहेत आणि प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत. ही स्थिती आम्ही सगळी मंडळी एकत्र बसून नेमकं आपल्याला काय करायला लागेल, प्राथमिक शाळांच्या शिक्षणाचा दर्जा किंवा विद्यार्थी पटसंख्या कशी वाढवता येईल यासाठी आम्ही सखोल अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये उपाययोजना करू.
मग शिक्षण मंत्री शिवसेनेचे तर बऱ्याच काळ होते, मात्र कोणत्याही प्रकारची पदं भरती झालेली नाही आणि अनेकदा त्यांना आत्ताही शिक्षण मंत्री शिवसेनेचे आहेत दादा भुसे. त्यामुळे निश्चितपणे आमच्या, कारण इथे काय झालं की ते त्यांच्यापर्यंत प्रश्न नेणारे यंत्रणाच नव्हती. इथे जिल्हा परिषदेला लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, पंचायत समितीला सभापती नसल्यामुळे जे सरकारमध्ये आमचे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत इथल्या समस्या मांडणारी यंत्रणा नव्हती. प्रशासनाला मर्यादा येतात, प्रशासन फक्त कागदी बोलतो. आम्ही आता उद्या अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख, जे सत्तातले प्रमुख आम्ही या ठिकाणी आहोत. उद्या आम्ही तिघेही आमच्या तिन्ही नेत्यांना बोलून समोर हे प्रश्न मांडू की आम्हाला हे सोडवले पाहिजेत. हा आरोग्याचा आहे, हा शिक्षणाचा आहे, हा पाण्याचा आहे, हा दळणवळणाचा आहे. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हा बदल दिसेल.